आपत्ती व्यवस्थापन विभागाचा 24 तासांचा अहवाल आता समोर आलेला आहे आणि या अनुषंगाने रायगडला आता रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याशिवाय सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुणे, सातारा, कोल्हापूर घाट परिसरात सुद्धा ऑरेंज अलर्ट असणार आहे। दरम्यान या 24 तासात 18 नागरिकांचा विविध घटनांमध्ये मृत्यू झाल्याचं समजतंय, तर 65 नागरिक जखमी झाल्याची देखील माहिती मिळते आहे। राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर सध्या पाहायला मिळतो आहे। सर्वाधिक पावसाची नोंद झालेली राज्यातली नेमकी कोणकोणती ठिकाणे आहेत आपण पाहूया। रत्नागिरीमध्ये तब्बल 112 मिलीमीटर इतका पाऊस झालाय, तर सिंधुदुर्गातही 110 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। मुंबई शहरामध्ये सुद्धा गेल्या 24 तासात 100 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। मुंबई उपनगरामध्ये 86 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। 72 मिलीमीटर पाऊस रायगडमध्ये पडलेला आहे, पण रायगडला पुढच्या 24 तासांसाठी रेड अलर्ट पावसाचा जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे येत्या 24 तासात रायगडमध्ये, रत्नागिरीमध्ये आणि सिंधुदुर्गात पावसाचा जोर जबरदस्त असणार आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे सर आहेत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं। सर, पावसाचा जोर गेले काही दिवस सातत्यानं वाढल्याचं दिसतंय आणि पुढच्या 24 तासात कोकणातला भाग असेल किंवा घाट माथ्यावरचा भाग असेल, या भागांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। रायगडला तर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सर, काय नेमकी हवामानाची स्थिती असणार आहे पुढच्या काही दिवसांसाठीची? पुढच्या काही दिवसांमध्ये आणि आता सध्याला ही पाऊस जो जोरात सुरू आहे कोकणामध्ये, कोकणातले सर्व जिल्ह्यांमध्ये, सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यांमध्ये, त्याला कारण हवेचे दाब कमी झालेले आहेत। 998 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब कमी आहे त्यामुळं। आणि दुसरं कारण असं आहे की मान्सून रिवायवल म्हणजे पुनरागमन मान्सूनचं झालेलं आहे आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र बऱ्यापैकी व्यापलेला आहे। 15 तारखेपर्यंत साधारणपणे विदर्भाचा भाग व्यापला जातो, तिथपर्यंत व्यापला जातो। आज 16 तारखेला तो व्यापला गेलेला आहे। म्हणजे जवळपास नॉर्मलची जी रेषा आहे त्या दरम्यान महाराष्ट्राचा सर्व भाग आता व्यापलेला आहे। सकाळपासून काही वेगवेगळे फोन्स मला पण येत होते शेतकऱ्यांचे की आम्ही नांदेडचा फोन आत्ताच येऊन गेला, एक जालन्याचा फोन येऊन गेला, आमच्याकडे पाऊस कधी होईल। त्यांच्याकडे पाऊस आता सुरू होईल आणि जिथं आता पाऊस चालू आहे, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, पालघर असेल आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये, मुंबईसह जिथं पावसाचा जोर कायम राहणार आहे आणि नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे। पुढचे 24 तास ही शक्यता कायम राहणे शक्य आहे, कारण हवेचे दाब कमी झालेले आहेत। वारे मोठ्या प्रमाणात बाष्प तिथं घेऊन येत आहेत। सतत पाऊस, सलग पाऊस सुरू आहे। हीच परिस्थिती पुण्यातही बऱ्याच ठिकाणी आंदोलन मिळते, ट्रॅफिक जाम होणं आणि आता आपण जे सांगितलं त्याप्रमाणे काही नागरिकांच्या जीविताला धोका देखील झालेला आहे। असा भाग पुढच्या 24 तासामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी आता घेतली पाहिजे। पाऊस चालू राहणार आहे। आता आपण जी आकडेवारी सांगितली 100 मिलीमीटर, 110 मिलीमीटर, हा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने देखील वर्तवला होता, तो आपणही बरेच वेळा सांगितला आणि त्या अंदाजानुसार आता हवामान बदलामध्ये हा परिणाम आहे हे निश्चित आहे। कारण मान्सूनवर हवामान बदलाचा मोठा परिणाम झाल्यामुळं मे महिन्यात मान्सून दाखल झाला, 24 तारखेपर्यंत सलग राहिला मेच्या, आणि त्यानंतर पुन्हा आता मध्ये पाऊस झाला आणि आता रिवायवल परत होतोय। तर आता यापुढे देखील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे, विशेषतः कोकण पट्टीचे सर्व जिल्हे कोकणातले आणि पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर। ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।